यांची बाळंभटांशी गाठ घालून देऊ, म्हणजे ते दिग्रसकर घराण्याची सगळी माहिती यांना सांगते. बर का? दौलतराव का दिग्रसकर घराण्याची अधिकाराची माणसं काय मेली आहेत का? आणि आम्ही इथं असताना हे बाळंभट दिग्रसकर घराण्याचा इतिहास सांगणार आणि शकुंतला तू त्याला परवानगी देणार का? हो नाही नाही मोठे बाई, मी फक्त बोलत होते त्यांच्याशी. हा मग ठीक आहे. दौलत अप्पा तुमचं फक्त वयच वाढलंय हो. जाऊ द्या, पण आता गोविंद महाराज दिग्रसकरांना 2 मुलं, एक व्यंकट महाराज, दुसरे अंताजी महाराज. आता व्यंकट महाराजांची वाचा गेली, अंताजी महाराजांची नाही. खर तर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अंताजी महाराजच. त्यांनी मोठेपणा दाखवून धाकट्या भावाला गादी दिली. गादी दिली दौलतप्पा, अधिकार नाही. आता खर तर ना आमच्या व्यंकट भाऊजींची वाणी एकदम रसाळ, त्यांची स्मरणशक्ती पण चांगली आणि खूप माहिती देऊ शकतात. भरपूर माहिती आहे त्यांना, सगळं खरं आहे. पण आता त्यांना बोलता येत नाही, काहीच नाही. हे पण आपल्याला मान्य करायला पाहिजे ना. तर टीव्ही वाले तुमचं नाव काय म्हणालात? दिनेश आबाजी. अगदी पूर्ण नाव सांगायची काही गरज नाही. तर ते दिनेश आमच्या घराण्याचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अंताजी महाराज तुम्हाला सगळी माहिती देतील. हा म्हणजे ते बाळंबट फिळंबटची काही गरजच नाही. काय दौलत अप्पा, तुम्हाला चालेल ना? हो अंताजी महाराज, अंताजी महाराज. हो अंताजी महाराज, ते असतील तर सविस्तर माहिती देतील, मग काहीच अडचण नाहीये. हा ठीक आहे. मग मी त्यांना बोलवून घेऊन येते, त्यावर थांबा तुम्ही. शकुंतला जी हे पाहुण्यांच्या चहा पाण्याचं बघशील का तू आज? आलेच ना? अप्पा बसा, मी आलेच. बसा. विट्टूच्या वाडीचे मेन प्लेअर इंद्रायणी वाडीकर आज फिल्डिंग आणि बॉलिंग मध्ये काही करू शकली नाही. ते बॅटिंग मध्ये करेल का? या खालच्या आळीतल्या बॉलरला कुत्र्यागत धुणार का? आणि हा बंड्याचा फास्ट बॉल आणि इंद्राने फिरवली बॅट आणि हा बॉल! ये! इंदू 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 इंदू
अरे देवा, आता इम्रान आउट झाला. आता घाऱ्या आलाय बॅटिंगला. बघूया कसा खेळतोय आमचा घाऱ्या. आता इंदू परत बॅटिंगला आलीये. मग सारखा चौका का छक्का मारते बघूया. आणि तिने बॅट फिरवली आणि पार. इंदू 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 इंदू. विठूच्या वाडीचे मेन प्लेअर बॉलरचा दुरा उडवते. हे मारते हिंदी. बाउन्सर टाक. मारू टाक. इंदे इंदे बरं वाटतंय का? थोडं बरं वाटतंय. इंदू तुला बरं वाटतंय ना? आता नाही खेळायचं तू. आता मॅच जाऊ दे खड्ड्यात. हो, खरंच खड्ड्यात गेली. पडल्यास गारेगार नाही मिळणार तुम्हाला. अदू, आज माझ्यामुळे कोणीतरी खेळू शकलो नाही. त्याची शिक्षा बरोबर मला विठू राणी दिली. अगं तू काय बोलतीस? आता इंदूने अदू खेळणार. येडीस का ग तू जरा? हे बघ केवढं रक्त आल्याने खेळतीस. नाही खेळायचं, चल.
आता मी नाही खेळणार, आता आदू खेळणार. आता बघच तो आदूची बॅटिंग. आओ चला लवकर, ते टीव्ही वाले आलेत. चला चला लवकर सदर घाला. काय शोधताय काय? नाही, तिथे नसतात. इथे असतात. या ए चल, नको तुझे पैसे ते ठेव तिकडं. माझ्या भावाला शेंदूर खाऊ घालती तू. दाब, सगळ्यांचा आवाज दाब तू. नकोय तर राहू द्या. हा. एक एक करून सगळ्याचे आवाज बंद कर तू. मोठ्या बाई लय मोठं व्हायचंय तुला. अगं नकोय तुझे पैसे, हट. पैसे घेतले का? तुमचा आज भुरटे पण आवडत नाही मला. तुम्हाला पैसे मानानं मिळावे असं वाटत असतं मला. राहू द्या. पण आता ना तुम्हाला मानाचं काम आलंय. ते टीव्ही वाले आलेत ना तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला. इंटरव्ह्यू? म्हणजे काय, व्यंकू महाराजांचा इंटरव्ह्यू घ्यायला माणसं आली होती. पण आता ते कसे देणार? वाचा गेली ना त्यांची. या माणसांना मंदिराचा इतिहास भूगोल समजा सांगायचा होता. आता तुमच्याशिवाय दुसरा अधिकाराचा माणूस कोण आहे इथे? अंताजी महाराज. अंताजी महाराज नाही, अंताजी. असं कसं? अंताजी महाराजच तुम्हीच आहात. गोविंद महाराज दिग्रसकरांचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ चिरंजीव. व्यंकू भाऊजींची वाचाच गेली नसती तर तुम्हाला कोणी विचारत होतं का? पण आता ही सुवर्ण संधी आहे अंताजीचा अंता महाराज होण्याची. ते पण टीव्हीवर. टीव्हीवर म्हणजे त्या स्वाम्यासारखं? तसं नाही, त्यापेक्षा भारी. तिथं तुम्ही बोलायचं, सांगायचं आपल्या विठूच्या वाडीचं महत्व, मंदिराचं महत्व, दिग्रसकरांचं महत्व. हे घ्या, घ्या. हा सदरा घाला. हे नको, दुसरं दे. टीव्हीवर दिसणार आहे ना. ग्रीन दे. देते. इंदू 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 इंदू. मॅचचा निर्णय
कुणाची नजर नको लागायला माझ्या नवऱ्याला. मारतात बाजी या आमचा अंताजी. चला लवकर, ते टीव्ही वाले वाट पाहत असतील. आणि ऐका मी काय म्हणती, आणि खाली गेल्यानंतर आमचा व्यंकोबा असा तसा, व्यंकोबाने हे केलं ते केलं, व्यंकट महाराज असे, अशी भावाची आरती ववाळत बसू नका. हा, तुम्ही काय केलं, तुम्हाला काय करायचंय त्याबद्दल बोला. तुमचं वडील तुमच्याबद्दल कसं चांगलं बोलायचे ते सांगा. तात्या माझ्याबद्दल कधीच बरं बोलले ना. आपण तुम्ही सांगायला काय हरकत आहे. तुम्ही समजा 2चे 4 करून सांगितले तर बिघडतंय कुठं. ते थोडीच वरून खाली येणार आहेत आणि तुम्हाला सांगणार आहेत या असं मी बोललोच नव्हतो. हे पा, तुम्ही म्हणाल तेच खरं होणार आहे. आपण आपल्या बाजूनं 4 गोष्टी अधिकच्या सांगितल्या तर बिघडतंय कुठं. आनंदी, तुला कशाची भीती नाही का ग वाटत? अहो माझं सोडा. हे पहा, खाली गेल्यानंतर देवस्थानाबद्दल बोला, तुमच्याबद्दल बोला, माझ्याबद्दल बोला, आदोक्षेश बद्दल बोला, सगळ्यांबद्दल बोला. बोलाल ना? अहो ही सुवर्ण संधी आहे. पण व्यंकट भाऊजींबद्दल काही बोललात ना, याद राखा. चला 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 ना. तूच बोल ना. नाही म्हणजे हे असं झालं, तिरट माझी, जोकर माझ्याकडे, रमी मी दाखवणार आहे, पण तूच शो करतेस. मग तूच बोल. मी राहतो नुसता उभा तिथं खांबासारखा. बाबो चिडला माझा नवरा, वय ना. पण एक सांगू का, तुम्ही चिडलात ना, लय भारी दिसता, एकदम कुट. हा सखी, हा सखी, अजून हा सखी. बस इतकंच. त्या मी फेंदारल्या ना का ते बरोबर नाही दिसत. थोडं कर. हा मी शट वाजतात का? काय खानदानी होता पण. उगे का? चला. इंदूची बॉलर कडे खुखार नजर, बंड्या बॉलरची पाकपूक पाकपूक. आणि आता शेवटचा बॉल.